सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजचा हा शेवटचा टप्पा म्हणजे आपण आपल्या शिक्षक बांधवांमधील ज्या काही चांगल्या गोष्टी गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या सन्मानाने सन्मानित झालेल्या व्यक्तींचा आपण या ठिकाणी मासिक बैठकीत सन्मान करत असतो। त्याचप्रमाणे आपल्या जालना बदनापूर जे सभासद आहेत, जे सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांचा सेवापूर्ती विशेष सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण गौरव करत असतो। या अनुषंगाने माझ्यासह सोपीला व्हाईस चेअरमन, सचिव, खजिनदार तथा विद्यमान सर्व संचालक, तज्ञ संचालक, सर्व संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि आजचे सत्कारमूर्ती सगळ्यांचा आपण जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया। आजचा हा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस आहे, कारण आपल्यातील व्यक्ती, आपल्यातील सन्मानित व्यक्ती सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या शिक्षक ची जी मान आहे ती आता उंचवण्याचं काम या सर्व शिक्षक बांधवांनी या ठिकाणी केलेलं आहे। तर सर्वात प्रथम आपण महाराष्ट्र राज्यामध्ये अत्यंत आदर्श आणि नामांकित म्हणून ज्या कवयित्री आहेत, वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये त्यांच्या अभ्यासक्रमासाठी निवड झालेली आहे। आत्ताच नवीन बडोदा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ बडोदा या ठिकाणी या अभ्यास मंडळावर आणि अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठामध्ये त्यांची निवड झालेली आहे। या वर्षीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलन जे महाराष्ट्राचं दरवर्षी होत असतं, कवयित्री किंवा साहित्यिकाचं स्वप्न असतं की त्याचं एकदा अध्यक्ष व्हावं आणि यावर्षी आपल्या सगळ्यांना आनंद वाटावा, अभिमान वाटावा, गर्व वाटावा अशा पद्धतीनं तो सन्मान आपल्या जालना जिल्ह्यातील आपल्या सहकारी कवयित्री आदरणीय संगीताईंना मिळाला। सुंदर ते साहित्य संमेलन आपण सर्वांनी ते लाईव्ह बघितलं। महाराष्ट्र शासनाने आपण ते सर्व लाईव्ह वेगवेगळ्या टीव्हीवर प्रोग्राममध्ये बघत होतो। तर आपल्यातील या सहकारी आज साहित्य क्षेत्रातील जेव्हा आम्ही पुढे महाराष्ट्रामध्ये फिरत असतो, आपला जिल्हा सोडून किंवा जिल्ह्यामध्ये जात असतो, तेव्हा संजीवनीताईचा जालना जिल्हा अशा पद्धतीनं त्यांची ओळख, मॅडम आमची ओळख सुद्धा त्या ठिकाणी होती आणि नक्कीच आमची छाती बघून येते की आपल्यातील सहकारी बांधवांनी या ठिकाणी साहित्य क्षेत्रामध्ये एक उंची गाठलेली आहे। आताच कवितेचा बाबा झाला, वेगवेगळे महाराष्ट्र राज्यातले साहित्यिक वेगवेगळ्या ठिकाणचे राज्यामध्ये आपल्याकडे येऊन आता विश्वास पाटील साहेबांसारखी माणसं काय सुंदर त्याचं या ठिकाणी यावेळेचं व्याख्यान झालं। मी एकही मिस करत नाही, दुःखी जो काव्य पुरस्कार असतो त्या पुरस्काराच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्व त्याचेच घटक आहोत, मी एकटा नाही, तर आपण सर्व त्या गोष्टीचा आनंद घेत आलेलो आहोत। आणि माझी मनापासून इच्छा होती की मॅडमनी यावं। आज तो वेळ म्हणजे मागच्या 2 मीटिंगपासून मी वेटिंगमध्ये होतो बागमेसर, तर आज तर खरं म्हणजे तो टाईम सुटून आला। कुठेतरी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात सुट्टीच्या दिवशी, आपल्या मीटिंगच्या दिवशी त्यांचा एक योगा कुठेतरी बाहेर असायचा, परंतु आपल्या शब्दाला मान दिला आणि आपण या ठिकाणी आलात, मी आपलं अंतःकरणपूर्वक स्वागत करतो। दुसरी आता सेवानिवृत्त सन्माननीय श्री तळेकर मामा, खरं म्हणजे आपल्या सर्वांना आनंद अभिमान वाटावा अशा पद्धतीनं शिक्षण सारख्या पवित्र क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य अत्यंत उल्लेखनीय कार्य आहे। ज्याच्या शाळेवर गेले त्यांनी त्या ठिकाणी अत्यंत सुप्रशासन, सुनियोजित पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडले। जोरदार टाळ्या आपण त्यांचं अभिनंदन करूया। त्याची जी उपाधी आहे, आम्ही सगळे गोवंटरावजी चेअरमन साहेब, आम्ही सर्व त्यांना मामा, एक आमचं आवडीचं नाव आहे। चेअरमन साहेबांच्या माध्यमातून तळेकर मामांची भेट झाली आणि तेव्हापासून ते सेवानिवृत्तीपर्यंत अत्यंत आदरानं, स्नेहानं, प्रेमानं या माणसाने आपल्या प्रेमाच्या कवीमध्ये आम्हा सर्वांना बांधून ठेवलं। त्यांचं अमूल्य व्यक्तिमत्व पण काम करण्यामध्ये अत्यंत सुरेखपणा, आता अलीकडच्या काळामध्ये त्यांची शाळा त्यांनी आपल्या सर्वांना माहीत आहे।